पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये बरोबर 3 वर्षापूर्वी झालेली पोटनिवडणूक आणि या पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे नवे आमदार म्हणून आमदार समाधान आवताडे यांची निवड झाली. त्यानंतर मिळालेल्या 3 वर्षाच्या संधीचं सोनं करत मतदारसंघामध्ये अल्पावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधले पाठीमागच्या अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न सोडवले आणि या सगळ्याचं फळ म्हणून आज पक्षानं अंतिमतः पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आमदार समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये उमेदवारी कुणाला मिळणार याच्याबद्दलची चर्चा मतदारसंघामध्ये पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं चालू आहे. तुतारीच्या बाजूला कोण असणार, कमळाची जागा कोणाला मिळणार याबद्दल पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सस्पेन्स होता. खरं तर अगदी सुरुवातीपासूनच आमदार समाधान आवताडे यांनी ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये कामं केली आहेत त्यावरून ही जागा ही समाधान आवताडे यांना निश्चित सुटणार असं बोललं जात होतं. परंतु यापूर्वी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये असलेलं अजून एक महत्वाचं नाव म्हणजे प्रशांतरावजी परिचारक हे स्वतः भाजपमध्ये असल्यामुळं दोघांपैकी कोण उमेदवार असणार याबद्दल थोडी शंका होती. त्यासोबतच प्रशांत परिचारक हे तुतारीकडे जाणार असंही बोललं जात होतं. त्यामुळे तुतारीची उमेदवारी जाहीर होण्यासाठी देखील बराच कालावधी लागला होता. अर्थात अजून देखील त्याबद्दल साशंकता आहे. आता मधल्या काळामध्ये हितली जागा काँग्रेसला सुटली असल्याचं देखील बोललं जातंय. त्यामुळं कुठेतरी अजून देखील तुतारीचा एबी फॉर्म मतदारसंघामध्ये नाही. त्यामुळे एका बाजूला मतदारसंघामध्ये तिन्ही उमेदवार अतिशय महत्वाचे, तगडे आणि चांगलं संख्याबळ आपल्या पाठीशी घेऊन असताना इथल्या उमेदवारी जाहीर का होत नाहीत असा प्रश्न इथल्या मतदारांना पडला होता. परंतु अखेर त्याला बाजू देत भारतीय जनता पार्टीनं आपला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातला उमेदवार म्हणून आमदार समाधान आवताडे यांचं नाव जाहीर केलंय. खरं तर आमदार समाधान आवताडे यांनी पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये विकास कामाचा अक्षरशः झपाटा लावला होता. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अतिशय महत्वाचा असलेला आणि पाठीमागची अनेक वर्ष त्याच्यावर निवडणुका झाल्या होत्या तो मंगळवेढचा 24 गावचा उपसा सिंचनाचा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी मार्गी लावलाच, पण तो फक्त मार्गी न लावता त्याचं उद्घाटन देखील केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याबद्दल वाद देखील झाले की हा प्रश्न नेमका कुणी मार्गी लावला, कुणी सोडवला, या बाबतीतल्या बऱ्याच चर्चा मतदारसंघामध्ये झाल्या. परंतु 24ला मंजुरी, 24 मध्येच टेंडर आणि 24 मध्येच उद्घाटन झाल्यामुळं पाणी प्रश्नाचे खरे जनक समाधान आवताडेच हे जवळपास आता निश्चित झाले. यासोबतच मंगळवेढच्या पूर्व भागामध्ये असलेला तामदर्डी बंधाऱ्याचा प्रश्न, या नदीपात्रामध्ये बंधारा होणं गरजेचं होतं. कारण तिथं उचिटान बटांच्या बंधाऱ्यापासून खाली बराच काळ हा पाणी अडवून राहत नसल्यानं नदी उशाला कोरड घशाला अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याला जर आपल्या हक्काचं पाणी अडवून राहायचं असेल तर तिथं बंधारा असणं जास्त गरजेचं होतं. आणि त्यासाठी जवळपास 35 कोटी रुपयांचा निधी हा आमदार समाधान आवताडे यांनी मंजूर करून आणून त्याच्या देखील कामाला सुरुवात झाली. ही 2 कामं झाल्यानंतर पंढरपूरच्या MIDCचा प्रश्न देखील अतिशय महत्वाचा होता. तसं मंगळवेढ्यापेक्षा पंढरपूरचं वातावरण फार वेगळं आहे. पंढरपूरमध्ये भाडगळ असेल किंवा उजनी धरण असेल या दोन्हीचं पाणी फिरल्यामुळे शेती अतिशय सुपीक आहे. सुजलम सुफलम अशा पद्धतीचा तो भाग आहे. परंतु हे सगळं असलं तरी इथं मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असताना देखील उद्योगाचं म्हणून एक मोठं साधन इथं नव्हतं. अशा वेळी पंढरपूरला MIDC होणं जास्त गरजेचं होतं. ती MIDC नेमकी कुठं होणार, त्याची जागा कुठं असणार याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या असल्या तरी अंतिमतः ती MIDC मंजूर झाली. जवळपास 52 एकराचं ही सुरुवातीचं ऍक्टिव्हिजेशन आणि त्यानंतरची 350 एकराची MIDC आणि एकदा MIDCला जागा मिळाली की आणि ते क्षेत्र आरक्षित झालं की आजूबाजूच्या जमिनी त्या ठिकाणी उद्योग वाढेल तसं घेता येतात. त्यामुळे कुठेतरी पंढरपूरमध्ये MIDC होण्याचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालाय. यासोबतच पंढरपूरचा मल निसारणाचा प्रकल्प देखील अतिशय महत्वाचा होता. पंढरपूरकर त्यासोबतच पंढरपूरच्या खाली असलेलं गावं म्हणजे सोलापूरकर असतील, पंढरपूरकर असतील किंवा पंढरपूरच्या खालच्या भागातून सांगोला पाणी पुरवठा होत असल्यामुळे सांगोला असेल, या तिन्ही भागातल्या लोकांना वारीच्या काळामध्ये शुद्ध पाणी पिण्यासाठी अडचणी येत होत्या. कारण शहरामधलं बराच मैला मिश्रित पाणी हे नदीपात्रामध्ये मिसळलं जात होतं. स्वातंत्र्यापासून बरीच वर्ष झाल्यानंतर देखील त्या प्रकल्पाकडे कुणीही नीटनेटकं न बघितल्यामुळं लोकांना अक्षरशः वारीनंतरच्या काळामध्ये आजाराला सामोरं जावं लागायचं. आणि या सगळ्यासाठीच आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मल निसारण प्रकल्पाची देखील त्या ठिकाणी वाढ करण्यात आली. त्यामुळे कुठेतरी आमदार समाधान आवताडे यांच्याबद्दल पंढरपूर आणि मंगळवेढा शहरातून अतिशय सकारात्मक वातावरण तयार होत होतं. मागील 2.5 ते 3 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये त्यांचा असलेला संपर्क, त्यांच्या पाठीमागं त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी इथं ठेवलेला संपर्क, पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल या दोन्ही भागातील विकास कामांचा झपाटा, मतदारसंघामधले असे कित्येक रस्ते ज्यांना अगदी स्वातंत्र्यापासून निधी पडला नव्हता त्या रस्त्यांची कामं असतील, पंढरपूर मंगळवेढा दोन्ही भागामध्ये गावोगावी दलित वस्तीमध्ये झालेली कामं असतील, मुस्लिम समाजासाठी त्यांनी केलेलं काम असेल किंवा इतर सर्व समाजातील घटकांना सोबत ठेवत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी केलेली विकास कामं त्यांना खऱ्या अर्थानं तारणार आहेत हे मात्र नक्की. त्यामुळं या सगळ्या विकास कामांच्या जोरावर कुठेतरी आमदार समाधान आवताडे हे पुन्हा एकदा निवडून येतील अशी खात्री पक्षाला पटल्यामुळं पक्षानं त्यांच्या नावाची उमेदवारी जाहीर केली आहे. खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 प्रमुख चेहरे आहेत.
एका बाजूला समाधान आवताडे आणि दुसऱ्या बाजूला प्रशांतरावजी परिचारक. आता ह्या दोघांमध्ये जर समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रशांत परिचारक काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. परंतु पाठीमागचे काही दिवस झालं सातत्यानं त्यांचा गड त्यांना तुतारीकडे जाऊ असं म्हणत असताना ते मात्र फडणवीसांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये राहिलेत आणि ही भारतीय जनता पार्टीच आपल्याला मदत करत असल्याचं त्यांनी अनेक वेळा सांगितलंय. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये साखर कारखानदारी खूप चांगल्या पद्धतीने होते आणि ह्या चारही साखर कारखानदारीला देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कशी मदत केली हे सांगताना प्रशांत परिचारक हे नेहमी सांगतात की पंढरपूरचा विठ्ठल कारखाना, चंद्रभागा साखर कारखाना, त्यांचा स्वतःचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना आणि मंगळवेढचा श्री संत दामाजी साखर कारखाना या चारही साखर कारखान्याला या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केली आहे. त्यामुळे इथली साखर कारखानदारी चालावी, शेतकऱ्याच्या ऊसाचं सोनं व्हावं, त्यांना चांगला दर मिळावा, कामगारांच्या पगारी मिळावा यासाठी संस्था चालावी आणि त्यासाठी लागणारा निधी हा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून आल्यामुळं आपल्याला फडणवीसांनी मोठी मदत केली असल्याची भावना त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा आहे. त्यासोबतच भारतीय जनता पार्टीनं आपल्याला वेळोवेळी मदत केल्याचं ते त्यांच्या कार्यकर्त्याला नेहमी सांगत असतात. त्यामुळे ज्या अर्थी जर प्रशांत परिचारक हे अजून देखील भाजपमध्ये आहेत आणि त्यांचा जीव स्वतःचा जर फडणवीसांवर असेल तर फडणवीसांनी दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे ते खंबीरपणानं उभा राहतील का, अशा पद्धतीची चर्चा सध्या मतदारसंघामध्ये सुरू आहे. खरं तर 2009ला या परिचारक कुटुंबानं स्वर्गीय भारत नानाला मदत केल्याचं मतदारसंघामध्ये सांगितलं जातं. परंतु त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये स्वतः स्वर्गीय नानांनी परिचारकांचा 2 वेळा पराभव केला. त्यानंतर झालेल्या 21च्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी आवताडेंना मदत केली, परंतु आवताडेंना मदत करून देखील आपलं थोडंसं चुकलं असं म्हणून इथून पुढे आपली जनता किंवा इथून पुढे आपला मतदार हा आपण कुणाच्याही दावणीला बांधणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य प्रशांत परिचारक यांनी केलं होतं. त्यामुळं प्रशांत परिचारक नेमकी काय भूमिका घेतात, जर ते पक्षामध्ये राहिले असतील आणि त्यांनी तुतारीवरचं चिन्ह घ्यायला नकार दिला असेल तर प्रशांत परिचारक फडणवीसांचं ऐकून पुन्हा एकदा आमदार समाधान आवताडे यांना मदत करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. का त्यांचं बंड होतं आणि मग हे जर बंड झालं तर ते कुणाच्या पत्त्यावर पडणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर मतदारसंघामध्ये समाधान आवताडे, प्रशांतरावजी परिचारक आणि भगीरथदादा भालके यांचे वैयक्तिक गट आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणुकीमध्ये चिन्ह महत्वाचं असलं तरी इथली निवडणूक ही चिन्हावर होत नाही. कुणाला काय चिन्ह मिळालं यापेक्षा कुणाची किती वैयक्तिक ताकद आहे यावर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक होते. त्यामुळं जरी चिन्ह कमळाचं असेल, तुतारीचं असेल, पंजाचं असेल किंवा कुठलंही असलं तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये 5,000च्या वर मतामध्ये त्यामध्ये बदल होत नाही. त्यामुळं चिन्ह महत्वाचं नसून इथं व्यक्ती महत्वाचं असल्याचं मतदारसंघातून सांगितलं जाते. अशातच आता चिन्हांमधून इकडे कमळामधून समाधान आवताडे आणि तिकडून तुतारी किंवा पंजाबमधून भगीरथ भालके आमने सामने लढतील असं बोललं जातंय. निवडणूक दुरंगी लागली तर वेगळ्या पद्धतीचं समीकरण असेल, निवडणूक तिरंगी लागली तर वेगळ्या पद्धतीचं समीकरण असेल, हे मतदारसंघातून मांडायला सुरू झाले. दुरंगी तिरंगीचे गणित घालत असताना कोण कशा पद्धतीनं किती मतं खिचून आणतो, कुणाच्या मागे गट किती, प्रशांतरावजी परिचारक यांचा गट कुणासोबत, या सगळ्या पद्धतीची गणितं घातली जातात. परंतु हे सगळं असलं तरी आज मात्र परिचारकांचा गट स्वतंत्र लढण्यावर अडून राहिल्याचं दिसून येतंय. विशेषतः मंगळवेढच्या समविचारी आघाडीतून प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावी याबद्दलचा रेटा अधिकच असल्याचं पाहायला मिळतंय आणि हा मंगळवेढचा समविचारी आघाडीचा गट हा आवताडेंचा इथला पारंपरिक विरोधक समजला जातो. त्यामुळे उद्याच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. परंतु हे असलं तरी मतदारसंघामध्ये 2019 पासून 2021ची पोटनिवडणूक आणि 2021च्या पोटनिवडणुकीपासून 2024ची निवडणूक यामध्ये कमालीचं परिवर्तन झालंय. 2019ला भालके परिचारक आवताडे समोरासमोर असले तरी भालकेंच्या बाजूने लढताना स्वर्गीय भारत नाना भालके तिथं मैदानावर होते. हे सगळं असलं तरी भगीरथ भालकेंनी मात्र आपली ही निवडणूक शेवटची आणि आरपारची म्हणून मैदानामध्ये उतरायचे ठरवलंय. त्या अंगानं त्यांनी जन आशीर्वाद यात्रा देखील मतदारसंघामध्ये काढल्या. या सगळ्या गोष्टीमुळे भगीरथ भालके निश्चितपणाला लढतील आणि त्यांची शेवटची निवडणूक म्हणून अतिशय सक्षमपणे आणि ताकदीनं मतदारसंघामध्ये उतरतील असं सांगितलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला परिचारक आणि आवताडे पुन्हा एकदा जुळवून घेतील का, कारण 29ला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ पुन्हा एकदा वेगळा होणार आहे. त्यामुळं आताच्या निवडणुकीमध्ये परिचारकांनी जरी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना मदत केली तर 29च्या निवडणुकीमध्ये पुन्हा आमदार आवताडे हे मंगळवेढ्यातून आणि प्रशांतरावजी परिचारक हे पंढरपुरातून हे दोघ जण फडणवीसांचे शिलेदार म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची बाजी लावून धरू शकतात आणि त्यामध्ये एकमेकाच्या गटाची चांगली मदत देखील होऊ शकते. त्यामुळे त्यांचा समझोता नेमका कसा होतो का प्रशांत परिचारक हे त्या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहतात हे पाहणंच आता औत्सुक्याचं ठरणार आहे. हे असलं तरी पाठीमागच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काम करत असताना लोकांच्या रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी महत्वाचा असलेला 24 गावचा पाणी प्रश्न असेल, तामदर्डीचा बंधारा असेल, पंढरपूरची MIDC असेल, गावगावचे रस्ते असतील, शाळा असतील, व्यायामशाळा असतील किंवा मग इतर अनेक ठिकाणी जी पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटल सारख्या ज्या सुविधा होत्या त्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल 1000 बेडपर्यंत नेणं असेल किंवा ग्रामीण रुग्णालय निमुण्यासारख्या ठिकाणी करणं असेल, त्यासोबतच मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विजेच्या संदर्भात झालेलं काम असेल, या सगळ्यामुळे एकूणात आमदार समाधान आवताडे यांच्याबद्दल विरोधकाच्या मनात सुद्धा या माणसानं काम केलं ही भूमिका आहे.
त्यामुळं या कामाच्या जीवावर त्यांचा पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये चांगला गट वाढलाय. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण 3,000 कोटी रुपयाचा निधी आणल्याचं ते वारंवार सांगतायत आणि त्या निधीचा हिशोब म्हणून त्यांनी सध्या गावोगावी आचारसंहितेच्या अगोदर बॅनर देखील लावले होते आणि त्यानंतर आता सध्या देखील त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कुठल्या गावामध्ये काय कामं केली याचे व्हिडिओज त्या ठिकाणी तयार करून सोशल मीडियामध्ये प्रसारित करतायत. त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे. मी मतदारसंघामध्ये अल्पावधीमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी आणलाय, त्यामुळे जनता मला स्वीकारेल अशा पद्धतीचा आत्मविश्वास आमदार समाधान आवताडे यांना त्या ठिकाणी जाणवतोय आणि या विश्वासाच्या जोरावरच पंढरपूर आणि मंगळवेढा भागातून माझं मताधिक्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचं वारंवार त्यांचा गट सांगतोय. खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात गेलं तरी आवताडेंची मतं काही टक्क्यानं वाढलेत, तर दुसऱ्या बाजूला भगीरदादा यांच्या मतामध्ये मात्र घट झाले. ती घट होत असताना एका बाजूला त्यातली काही मतं ही अभिजित पाटील घेऊन गेलेत, काही मतं कारखाना आणि संस्था जवळ नसल्यामुळे, तर काही मतं हे आमदार समाधान आवताडे यांनी कामाच्या जीवावर घेऊन गेलेत. त्यामुळं प्रत्येक गावामध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या मतांचा टक्का वाढल्यानं पंढरपूर सोबतच मंगळवेढ्यामध्ये देखील चांगलं मताधिक्य वाढल्यानं यंदाची निवडणूक त्यांना सोपी जाईल असं सांगितलं जातंय. निवडणूक तिरंगी झाली तर त्यांचा अधिकचा फायदा होईल, दुरंगी झाली तर प्रशांत परिचारक यांचा गट नेमका काय करतो याबद्दल देखील मतदारसंघामध्ये चर्चा आहे. परंतु हे सगळं होत असलं तरी निवडणूक पुढे आहे, प्रचार होणार आहे आणि त्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी घडत असताना उमेदवारी डिक्लेअर होणं फार महत्वाचं होतं. ज्यावेळेला पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं नव्हतं त्यावेळेला बऱ्याच जणांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी उमेदवार बदलणार असल्याची चर्चा केली खरी, परंतु अखेर दुसऱ्या यादीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं नाव जाहीर झाल्यामुळं आवताडे समर्थकांमध्ये जल्लोष आहे आणि विरोधकांमध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण होणार आहे. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की समाधान आवताडे यांना भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळत असताना दुसऱ्या बाजूला प्रशांत परिचारक मात्र शांत आहेत आणि त्यांची ही शांतता उद्या जर भारतीय जनता पार्टी सोबत गेली तर त्याचं करायचं काय आणि मग पुन्हा एकदा 2021च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होणार का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. परंतु जर पुन्हा एकदा प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे एकत्रित आले तर मात्र यंदाची निवडणूक भगीरथ भालके यांना मोठ्या फरकानं जाणार आहे. कारण 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये जी समीकरणं भगीरथ भालके यांच्या सोबत होती ती आता त्यांच्या सोबत नाहीत. 2021च्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांच्या सोबत त्यांच्या वडिलांच्या निधनानं मोठी सहानुभूती होती. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे त्यांच्यासोबत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना होता आणि तिसरी महत्वाची बाज म्हणजे ते त्या ठिकाणी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उभारले होते. त्यामुळे एक नवा उमेदवार म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यातच महत्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांची 2.5-3 वर्ष त्यांना पुन्हा द्यावी, ज्याचं होतं त्याला देवी अशा भावनेनं लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं होतं. परंतु यंदा ना सहानुभूती असणार आहे, यंदा ना त्यांच्यासोबत कारखाना संस्था असणार आहे, ना यंदा त्यांनी या 2.5-3 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये मोठी विकास कामं केली असं सांगायला काय असणार आहे. त्यामुळं ही निवडणूक जर दुरंगी झाली आणि प्रशांत परिचारक यांच्या 60-70% गटाने जरी काम केलं तर त्या ठिकाणी ही निवडणूक आमदार समाधान आवताडे यांना सोपी जाणार आहे. असं का, तर मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की आता पुन्हा एकदा जर प्रशांत परिचारक हे आमदार समाधान आवताडे यांच्या बाजूला गेले खरे तर त्यांचा पूर्ण गट जाणार नाही आणि मग अशातच 30-40% गटानं जरी बंडखोरी केली तर तेवढीशी मतं निवडून येण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांना पुरेशी होत आहेत. त्यामुळं आमदार समाधान आवताडे यांचं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये पारडं जड आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये काय होईल. हे सगळं होत असलं तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या भूमिका बजावल्यात. अगदी सभागृहामध्ये त्या मराठा आरक्षणाच्या संदर्भानं आवाज उठवणं असेल किंवा मराठा आरक्षणाच्या निमित्तानं होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी जी लागेल ती मदत करणं असेल, समाज म्हणून समाजासाठी आणि त्या ठिकाणी राजकारण म्हणून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असं करत असताना आणि मूळ मराठा सेवा संघाच्याच मुशीतून आमदार समाधान आवताडे आल्यामुळं त्यांच्याबद्दल मराठा समाजामध्ये विशेषतः नाराजी नाही. त्या सगळ्यासोबतच आमदार समाधान आवताडे यांनी अजून एक महत्वाचं काम केलंय, ते म्हणजे महाराष्ट्रामधलं पहिलं मराठा भवन हे पंढरपूरमध्ये मंजूर करून त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देखील दिलाय. त्यामुळे कुठेतरी मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल विश्वासार्हतेचं वातावरण आहे. त्यासोबतच त्यांच्या सरकारनं देखील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये अनेक तरुण मुलांच्या हाताला रोजगार म्हणून, व्यवसायाची संधी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये निधी सोडलाय. त्यामुळे देखील मराठा समाजातील तरुण त्यांच्यासोबत आहे आणि हे सगळं असलं तरी पक्षाच्या पलीकडे जात हा माणूस कामाचा आहे आणि या माणसानं काम केलंय अशा पद्धतीची भावना त्यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये असल्यामुळं पक्ष कोणताही असो पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे पक्ष म्हणून बघितलं जाणार नाही हे मात्र नक्की. त्यामुळे मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं पंढरपूरची निवडणूक ही माड्याच्या निवडणुकीसारखी तुतारीवर होणार नाही. पंढरपूरची ही निवडणूक मराठवाड्यासारखी मराठा फॅक्टरवर होणार नाही. पंढरपूरची निवडणूक ही निश्चितपणानं विकासावर होईल आणि विकासाच्या बाबतीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी पाठीमागच्या 2.5-3 वर्षामध्ये केलेली कामगिरी ही निश्चितपणानं सरस आहे आणि त्याचा फायदा त्यांना उद्या मतदानामधून देखील निश्चितपणानं होणार आहे. आज मिळालेली उमेदवारी ही पक्षाच्या वतीनं त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची पोच पावते. उद्या ज्यावेळेला निवडणूक होईल आणि मतदान होईल आणि मतमोजणी होईल त्यावेळेला इथल्या मतदारसंघातल्या लोकांनी देखील त्यांना निश्चितपणानं मतमोजणीमधून ती संपूर्ण कामाची पावती दिलेली असेल असं तूर्तास तरी वाटतंय. अर्थात ह्या सगळ्याच्या मध्ये थोडासा प्रचार आहे. सगळ्याच्या मध्ये 15-20 दिवसाचं वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप असणार आहेत. या 15-20 दिवसामध्ये बऱ्याच घटना घडणार आहेत.
त्यातून देखील या निवडणुकीवर त्या घटकांचा काही परिणाम होतो का हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे. याच पद्धतीच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी तुम्ही जर अजून देखील महाराष्ट्र माझाला जर सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.